Arun Zope. Our today's topic is theories of punishment. It is studied under the jurisprudence. Now, what is meant by jurisprudence? Jurisprudence, we know that it is a knowledge of law and the punishment is a part of law. So we have to first know that what is meant by punishment. आता शिक्षा म्हणजे काय आपल्याला हे आधी पाहून घ्यायचं आहे. टू मेक द ऑफेंडर सफर फॉर एन ऑफेन्स मीन्स द पर्सन who had committed the offense, he is inflicted with the sufferings or pain. Punishment is the penalties imposed by the state on individual who violate the criminal law. Means the punishment is the penalty. Who is imposing this penalty? The state is imposing this penalty. On whom? On the individual who violates the criminal law. As we know that there are two types of person in the society, law abiding citizens and law breakers. आपल्याला माहिती आहे की सोसायटीमध्ये लॉ तोडणारे, कायदा मानणारे आणि कायदा तोडणारे असे दोन प्रकारचे व्यक्ती जे आहेत ते असतात. तर त्या ज्या व्यक्तींनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल, कायद्यांचा भंग केलेला असेल, त्याच्यावरती पनिशमेंट जी आहे ही इम्पोज केली जात असते स्टेटने. स्टेट इम्पोज करत असतं बिकॉज एनी अदर इंडिव्हिज्युअल पर्सन इफ ही इज इम्पोजिंग सम सफरिंग ऑर पेन ऑन द ऑफेंडर देन इट इज नॉट कॉल्ड ॲज द पनिशमेंट. त्याला आपण पनिशमेंट नाही म्हणत. पनिशमेंट केव्हा म्हणतात? जेव्हा स्टेट त्या व्यक्तीवरती इम्पोज करत असतं, स्टेटने त्याला रेकग्नाइज केलेलं असेल की ही पनिशमेंट या ऑफेन्ससाठी दिलेली आहे, तेव्हा आपण त्याला पनिशमेंट जी आहे ती म्हणतो. नाऊ व्हॉट इज द पर्पजेस ऑफ द पनिशमेंट? आता आपल्याला पाहायचं आहे की पर्पज, ऑब्जेक्ट काय आहे, पनिशमेंट देण्यामागचे हेतू काय आहेत. तर पनिशमेंट देण्याचा पहिला जो इम्पॉर्टंट हेतू आहे तो आहे तुमचा रिट्रिब्युशन. म्हणजे काय की तुम्हाला बदला घेण्याची जी काही रिझन आहे, प्रायमरी रिझन आहे रिट्रिब्युशन हे पनिशमेंट देण्याचं. Punishment for reform is intended to benefit the offender and society by changing the offender into a contributor to the society. म्हणजे लॉ तोडणाऱ्या व्यक्तीला आपण लॉ अबायडिंग सिटिझन्समध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असतो. रिट्रिब्युशन म्हणजे काय? बदला घेणे. म्हणजे जसं विक्टिमवरती, बळी गेलेल्या व्यक्तीवरती ज्या सफरिंग, ज्या वेदना त्याला झालेल्या असतील, त्याचा जो त्याने भंग केलेला असेल, त्याला जी काही इजा दुखापत त्याने पोहोचवलेली असेल, तर रिट्रिब्युशन म्हणजे बदला घेणं हा एक मोटिव्ह आहे. मीन्स इट इज इंटेंडेड टू हार्म द ऑफेंडर. ऑफेंडरला हार्म पोहोचवण्याची, इजा पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न असतो. नेक्स्ट इज टू मेंटेनन्स ऑफ पीस अँड हार्मोनी इन द सोसायटी. ॲज वी नो दॅट द पर्पज ऑफ द लॉ इज टू मेंटेन पीस अँड ऑर्डर इन द सोसायटी. आपल्याला माहीत आहे की लॉचं काय काम आहे, तर सोसायटीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था जी आहे तिचं संरक्षण करणे किंवा ते मेंटेन ठेवणं हे लॉचं काम आहे. आणि त्याच्यासाठी पनिशमेंट जी आहे ही इसेन्शियल आहे. इन रिटॅलिएशन फॉर रॉंग डुईंग सोसायटी सीक टू पनिश द इंडिव्हिज्युअल हू व्हायलेट द रूल्स. ज्यांनी रूल्स तोडलेले आहेत सोसायटीमध्ये त्यांना पनिशमेंट देण्याचा, रिटॅलिएट म्हणजे बदला घेण्याचा जो काही काम आहे ती ही पनिशमेंट करत असते. आता ही जी काही पनिशमेंट आहे इट इज इंटेंडेड टू डिटर द फ्युचर पर्सन्स. जे वुड बी ऑफेंडर्स असतील, जे भविष्यामध्ये काही ऑफेन्स करू शकतील असे जे काही व्यक्ती असतील, तर ते यापासून परावृत्त होत असतात. मीन्स इट इज हॅव्हिंग द डिटरंट इफेक्ट ऑल्सो. इट इज वॉर्निंग फॉर द अदर वुड बी ऑफेंडर्स. ही एक लोकांना धमकी असते की जर तुम्ही या प्रकारचे ऑफेन्स केले असतील तर तुम्हाला अशा प्रकारच्या स्ट्रिक्ट अँड सिव्हिअर पनिशमेंट ज्या आहेत त्या तुम्हाला भोगाव्या लागतील. नेक्स्ट इट इज द ॲश्युरन्स टू द विक्टीम अँड द सोसायटी. In certain cases, it is required that the victim should get the, in every cases, it is required that justice should be done to the victim. आणि victimला जस्टिस मिळायला पाहिजे. तर ज्या वेळेला त्यांना तो जस्टिस मिळत असतो त्यावेळेला सोसायटीला त्या ठिकाणी ॲश्युरन्स असतं की लॉ इज प्रोटेक्टिंग देअर इंटरेस्ट. पब्लिक इंटरेस्ट इज प्रोटेक्टेड बाय द लॉ बाय वे ऑफ इम्पोजिंग ऑफ द पनिशमेंट. पनिशमेंट दिल्यामुळे सोसायटीमध्ये जो पब्लिक इंटरेस्ट आहे, जो सामाजिक हित आहे, तर त्याचं संरक्षण जे आहे ते केलं जात असतं. नेक्स्ट प्रोटेक्शन ऑफ द सोसायटी. द सोसायटी इज प्रोटेक्टेड फ्रॉम द क्राईम. कारण काय की पनिशमेंट दिलं म्हणजे जे वुड बी ऑफेंडर्स असतील ते क्राईम करण्यापासून परावृत्त होतील आणि ज्या ऑफेंडर्सने ऑफेन्स केलेला आहे तर ते सुद्धा तो रिपीट जो आहे तो ऑफेन्स करणार
नाही आहे. म्हणून यामुळे पनिशमेंट दिल्यामुळे एक ऑब्जेक्ट जो आहे फुलफिल होत असतं, तो आहे प्रोटेक्शन ऑफ द सोसायटी. सोसायटीचं संरक्षण जे आहे ते या ठिकाणी होत असतं. नेक्स्ट नाऊ वी विल सी अप्रोचेस टू द रिॲक्शन ऑफ क्राईम. क्राईमला कोणते कोणते अप्रोचेस आहेत की लोक जे आहेत ते कोणत्या प्रकारे त्याला अप्रोच करत असतात. मीन्स द फिलॉसॉफी ऑफ द पनिशमेंट. Now it is related with the theories of punishment. The first approach or the first reaction is punitive approach. Means the person first traditional reaction in universal nature. It is considered as the punitive nature. Punitiveचा meaning आहे punishment देणारा. It regards the criminal as a basically bad and dangerous sort of person. म्हणजे जो काही क्रिमिनल आहे तो वाईट आहे आणि तो धोकेदायक आहे सोसायटीसाठी, असं यामध्ये बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि ऑब्जेक्ट अंडर दिस अप्रोच इज, याच्या मागचा अप्रोच काय आहे, टू इन्फ्लिक्ट द पनिशमेंट. पनिटिव्हचा मिनिंग आहे टू पनिश द पर्सन. म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑफेंडर आहे त्याला पनिशमेंट देण्याचा अप्रोच जो आहे तो सोसायटीचा असतो. कशासाठी, टू प्रोटेक्ट द सोसायटी कन्सर्न फ्रॉम हिज आउटलॉ. त्याने जे कायद्याच्या विरुद्ध काम केलेलं आहे तर त्यापासून सोसायटीला बचाव करण्यासाठी, सोसायटीचा बचाव करण्यासाठी पनिटिव्ह अप्रोच मीन्स इट इज एम्पसायझिंग ऑन गिव्हिंग द पनिशमेंट ऑन द ऑफेंडर. ऑफेंडरला पनिशमेंट मिळाली पाहिजे याच्यावरती तो एम्फसाइज जो आहे, इम्पॉर्टन्स जो आहे तो या व्यक्तींचा असतो. नेक्स्ट अप्रोच इज थेरप्टिक अप्रोच. थेरप्टिक मीन्स वी नो दॅट थेरपी, द वर्ड इज केम फ्रॉम द मेडिसिनल फील्ड. म्हणजे मेडिकल फील्डमधून आलेला आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी थेरपी जी आहे ती रिक्वायर्ड असते. मीन्स इट इज रिलेटिव्हली रिसेंट ओरिजिन. म्हणजे ही जी काही आहे आता हिचा जो ओरिजिन आहे तो आता सध्या नवीन आलेला आहे, आधुनिक काळामधली आहे. मीन्स इट कन्सिडर ॲज द क्रिमिनल ॲज अ इल पर्सन ऑर सिक पर्सन विच रिक्वायर्ड सम थेरपी ऑर ट्रीटमेंट. त्या क्रिमिनलला त्यांनी त्या ठिकाणी एक आजारी व्यक्ती आहे किंवा हा एक क्राईम हा जो आहे हा एक आजार आहे असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं जात असतं. अँड इट रिक्वायर्स द ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट जी आहे ती कशी देणार आहे, आपण त्याला मेडिकल टॅबलेट्स किंवा जे सायरप असेल ते तर काही देऊ शकत नाही. द थेरपी इज इन टर्म्स ऑफ द रिफॉर्मेशन टेक्निक्स. ज्या रिफॉर्मेशन टेक्निक्स त्याला त्या ठिकाणी वापरावे लागतील त्या टेक्निक्सला म्हटलं आहे थेरॉप्टिक अप्रोच. म्हणजे त्या ठिकाणी जो इंडिव्हिज्युअल क्रिमिनल पर्सन आहे किंवा जो ऑफेंडर पर्सन आहे ज्याने ऑफेन्स केलेला आहे तर त्याला त्या ठिकाणी काहीतरी थेरपीची गरज आहे. तो क्रिमिनल ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर, आपण ते क्रिमिनॉलॉजीला जसं म्हटलं ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर म्हणजे त्या ठिकाणी ते जे काही ऑफेंडर्स आहे त्यांना एका ट्रीटमेंटची गरज असते. अँड दिस ट्रीटमेंट इज इन द फॉर्म ऑफ एज्युकेशन. त्यांचं जे सोशल स्किल्स असतील ते स्किल्स किंवा त्यांना रिफॉर्मेशन रिहॅबिलिएशनची संधी उपलब्ध करून देण्याच्या स्वरूपामध्ये असू शकते. नेक्स्ट थर्ड अप्रोच इज द प्रिव्हेंटिव्ह अप्रोच. मीन्स इट इज फोकसिंग द अटेन्शन ऑन पर्टिक्युलर ऑफेंडर्स. पर्टिक्युलर ऑफेंडर्सवरती याचा अटेन्शन जो आहे तो फोकस केलं जात असतं, लक्ष जे आहे ते केंद्रित केलं जात असतं. अँड इट सिक्स टू एलिमिनेट दीज कंडिशन विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द क्राईम कॉजेशन. क्राईम कॉज होण्यासाठी म्हणजे गुन्ह्यांना कोणते कोणते कारणं आहेत तर ते कारणं जे रिस्पॉन्सिबल असतील त्या कंडिशनच एलिमिनेट करणं, इरॅडिकेट करणं या अप्रोचवाल्यांचा मेन कन्सर्न जो आहे तो असतो. आता हे जे काही अप्रोचेस आहे दीज आर नॉट मेअरली एक्सक्लुझिव्ह. म्हणजे बाकीचे जे काही अप्रोचेस असतील तर ते अप्रोच याच्यातनं एक्सक्लूड झालेले आहे असं म्हणता येणार नाही किंवा हे तीनच अप्रोचेस आहे क्राईमच्या रिॲक्शन्सला हे पण आपण म्हणू शकत नाही. आता हे जे काही अप्रोचेस आहे दे मे ओव्हरलॅप विथ इच अदर बट समटाइम्स दे मे को एक्झिस्ट. आता हे जे काही अप्रोचेस आहे हे कधी कधी ओव्हरलॅप होत असतात, कधी कधी एकत्र जे आहेत ते त्यांचं अस्तित्व असतं. आणि म्हणून आपण आता ह्या थिअरीज पाहणार आहे. दीज अप्रोचेस रिफ्लेक्ट द व्हेरियस थिअरीज. या अप्रोचेसवरनच आपल्या ज्या थिअरीज आहेत त्या आलेल्या आहे. आता पनिटिव्ह जे आहे त्याच्यावरनं आलं तुमचं रिट्रिब्युटिव्ह थिअरी, बदला घेण्याची. थेरॉप्टिकवरनं आलं तुमचं रिफॉर्मेशन थिअरी. प्रिव्हेंटिव्ह अप्रोचवरनं आली तुमची प्रिव्हेंटिव्ह थिअरी. तर हे जे काही अप्रोचेस आहे इट इज द बेसिस फॉर द थिअरीज ऑफ पनिशमेंट. आता वेगवेगळ्या थिअरीज कोणत्या कोणत्या आहेत ते आपण वन बाय वन पाहणार आहे. पहिली जी थिअरी आहे तुमची ती आहे डिटरंट थिअरी. डिटरचा मिनिंगच आहे टू वॉर्न. टू डिटर मीन्स टू वॉर्न समवन. म्हणजे कोणाला तरी वॉर्निंग देणं की त्यामुळे ऑर लिमिटिंग समवन ऑर रिस्ट्रिक्टिंग समवन ऑर प्रिव्हेंटिंग समवन. म्हणजे कोणाला तरी काहीतरी पर्टिक्युलर
ॲक्ट करण्यापासून, कोणतं तरी कृत्य करण्यापासून त्याला परावृत्त करणं. डिटरचा जो काही डिक्शनरी मिनिंग आहे, इट मीन्स ॲब्स्टेन फ्रॉम ॲक्शन, कोणती तरी ॲक्शन घेण्यापासून थांबवणे. ऑर टू डिटर मीन्स अ व्हरायटी ऑफ मोटिव्ज मे डिटर एनीवन फ्रॉम अन अंडरटेकिंग. म्हणजे खूप सारे मोटिव्ज असतात की ज्याच्यापासून व्यक्ती जो आहे तो परावृत्त होऊ शकतात. आणि द प्रुडंट अँड द फिअरफुल, म्हणजे जे हुशार असतील आणि जे काही फिअरफुल म्हणजे भीती लवकर घाबरणारे असतील, दे कॅन इझिली डिटर. अशा लोकांना लवकरात लवकर आपल्याला परावृत्त जे आहे ते केलं जाऊ शकतं. आता ही जी काही फर्स्ट टाईप ऑफ थेअरी आहे, डिटरंट थेअरी, इट इज बेस्ड ऑन द युटिलिटेरियन थेअरी. युटिलिटेरियन थेअरी इज गिवन बाय जेरेमी बेंथम, जे ज्युरिस्ट आहे जेरेमी बेंथम. तर त्यांनी ही जी थेअरी आहे ही थेअरी डेव्हलप केलेली आहे, प्रोपाउंड केलेली आहे. आणि या थेअरीचं जे काही एम आहे ते आहे ग्रेटेस्ट प्लेजर ऑट टू बी गिवन टू द ग्रेटेस्ट नंबर ऑफ पीपल. मीन्स मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल शुड बी सॅटिस्फाईड. जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त फायदा जो आहे, कल्याण जे आहे त्यांचं झालं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की जे पीपल्स वेअर कॅल्क्युलेटिंग एव्हरी ॲक्ट विथ देअर प्रॉफिट. कोणताही व्यक्ती कोणतंही कृत्य करत असताना पहिल्यांदा त्याचा त्यामध्ये काही फायदा आहे हे बघत असतो आणि मग ते कृत्य जे आहे ते करत असतो. नो पर्सन कॅन डू एनी ॲक्ट विच इज नॉट प्रॉफिटेबल टू हिम. कोणत्याही व्यक्तीला जर त्या कामापासनं प्रॉफिट होत नसेल तर तो ते काम करत नाही. आणि त्याचप्रमाणे इन द सेम मॅनर इफ द पनिशमेंट आर स्ट्रिक्ट अँड सिव्हिअर, जर पनिशमेंट स्ट्रिक्ट आणि सिव्हिअर असतील तर जनरल पीपल विल नॉट कमिट सच ऑफेन्सेस विच आर नॉट बेनिफिशियल फॉर देम. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने 1000 रुपयाची चोरी केली आणि तुम्ही त्याला पनिशमेंट म्हणून 10 रुपये दिले, तरी सुद्धा त्याचा फायदा आहे त्याच्यामध्ये 990 रुपये त्याचा त्या ठिकाणी फायदा होतोय. मीन्स ही इज गेटिंग द बेनिफिट ऑफ हिज ॲक्ट दो इट इज रॉंगफुल ॲक्ट. त्याचं चुकीचं कृत्य आहे तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा जो आहे तो होतो आहे. आणि तसा फायदा त्याला मिळू नये म्हणून द पनिशमेंट ज्या आहेत त्या स्ट्रिक्ट आणि सिरियस असल्या पाहिजे. जर समजा त्याने 1000 रुपयांची चोरी केली असेल किंवा अफरातफर केली असेल तर समजा तुम्ही त्याला 5000 रुपयाचा फाईन लावला, हे काय आहे, दिस ॲक्ट इज नॉट बेनिफिशियल फॉर हिम, दिस ॲक्ट इज नॉट प्रॉफिटेबल फॉर हिम. हे कृत्य त्याला प्रॉफिटेबल नाही आहे, याच्यापासून त्याला फायदा होत नाही आहे. अँड सो दॅट ही विल नॉट कमिट सच ऑफेन्स अगेन ऑर रिपीट. परत तो ऑफेन्स करणार नाही आहे. ही जी काही आयडिया आहे, जी ॲक्च्युअल ऑफेंडर्स असतील हे ॲक्च्युअल ऑफेंडर्स परत क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये जाणार नाही. आणि जे वुड बी ऑफेंडर्स असतील, जे भविष्यामध्ये येणारे ऑफेन्स करणारे जे व्यक्ती असतील ते याच्यामुळे ऑफेन्स जो आहे तो करणार नाही आहे. आता हे जे काही पनिशमेंट आहे इट विल डेफिनेटली क्रिएट द टेन्शन फिअर इन द मेजॉरिटी ऑफ द पीपल. हे खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये टेन्शन निर्माण करणार आहे, भीती निर्माण करणार आहे. कारण काय, द स्ट्रिक्ट अँड सिव्हिअर पनिशमेंट शुड बी इम्पोज अकॉर्डिंग टू दिस थेअरी. या थेअरीमध्ये असं म्हटलेलं आहे की जसा ऑफेन्स असेल त्याप्रमाणे एकदम स्ट्रिक्ट, कडक आणि कठोर अशी शिक्षा जी आहे ती दिली पाहिजे. मग आता हे जे काही थेअरीला सपोर्ट करणारे सपोर्टर्स आहे त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या कोणत्या पनिशमेंट असायला पाहिजे. मग तर कॅपिटल पनिशमेंट म्हणजे डेथ सेंटेन्स फॉर फीचर ऑफ प्रॉपर्टी ऑफ रॉंग डुअर, म्हणजे ज्याने काही चुकीचं कृत्य केलं आहे त्याची प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करून घेणे, किंवा इम्प्रिझनमेंट. या प्रकारच्या पनिशमेंट ज्या आहे या थेअरीचे जे सपोर्टर्स आहे त्यांनी सजेस्ट केलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की वेन वन क्रिमिनल इज पनिश सिरियसली अँड सिव्हिअरली, जेव्हा एखाद्या क्रिमिनलला सिरियस पनिशमेंट मिळाली असेल देन द रिमेनिंग पीपल ऑफ द सोसायटी विल फिअर टू कमिट सच टाईप ऑफ ऑफेन्स. अशा प्रकारचे ऑफेन्स करण्यासाठी इतर जे सोसायटीमधले लोक आहेत ते घाबरतील. आता ही जी काही थेअरी आहे हिचं आपण इफेक्टिव्हनेस पाहणार आहे की ही थेअरी आहे ही खरंच क्राईम्स रिड्यूस करायला किंवा जे गुन्हे होत आहे त्याच्यामध्ये काही इफेक्ट जो आहे या थेअरीचा होतो आहे का. तर बट इट इज नॉट व्हेरी इफेक्टिव्ह. ही जी काही थेअरी आहे ही काही प्रमाणामध्ये क्राईम्स रिड्यूस करण्यासाठी कामात आलेली आहे पण ही फार अशी इफेक्टिव्ह नाही आहे. कारण काय, जे पर्सनल लॉज असतील इज मोर इम्पॉर्टंट दॅन द प्रेझेन्स ऑफ प्रोव्हिजन्स फॉर द पनिशमेंट इन द स्टॅट्यूट्स बुक. म्हणजे जो इफेक्ट आहे पर्सनल लॉजचा, फॉर एक्झाम्पल इट इज काउंटर इंट्युटिव्ह टू से दॅट पनिशमेंट डज नॉट डिटर द ऑफेंडर्स. आपण त्याला म्हणू शकतो की या ठिकाणी डिटरंट पनिशमेंट दिल्यामुळे सुद्धा ऑफेंडर्स जे आहे ते ऑफेन्स करतच असतात. फॉर एक्झाम्पल ड्रग ट्रॅफिक असेल तर
जरी त्या ठिकाणी सिव्हिअर पनिशमेंट आहे, बट द इन्क्रीज इन ड्रग्स यूज इम्प्लाइज दॅट मोर पीपल वॉन्ट टू बी पनिश्ड. याच्यापेक्षा जास्त लोक जे आहे त्यांना या ठिकाणी पनिशमेंट जी आहे ती मिळाली पाहिजे. म्हणजे ही थेरी जी आहे ही इट इज नॉट कम्प्लिटली युजफुल ऑर इफेक्टिव्ह, पूर्णपणे ती इफेक्टिव्ह नाही आहे. नेक्स्ट थेरी इज retributive theory. Now what is mean by retribution? To take revenge, avenge म्हणजे बदला घेणे, किंवा tit for tat, tooth an eye for eye and a tooth for tooth. हे जे काही दिलेले एक्झाम्पल्स आहेत याच्यावरून आपल्याला याची एक आयडिया आली असेल की बदला घेणे. द सेम इंजुरी शुड बी इन्फ्लिक्टेड अपॉन द ऑफेंडर. ऑफेंडरवरती सारख्याच प्रकारची इंजुरी जी आहे ती दिली गेली पाहिजे, ज्याच्यामुळे त्याला त्याच्या गोष्टीचा पश्चाताप होईल. पण यामुळे काय होत आहे, इट इग्नोर द सर्कमस्टान्सेस ऑफ द क्रिमिनल लॉ विच नीड्स अ लिनियंट व्ह्यू. म्हणजे काही सर्कमस्टान्सेस असे असतील की ज्याच्यामध्ये क्रिमिनलला पनिशमेंट देताना लिनियंट व्ह्यू घेतला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमचे जे काही फर्स्ट टाईम ऑफेंडर्स असतील किंवा तुमचे जे काही सेल्फ डिफेन्समध्ये केलेले गुन्हे असतील किंवा जे हार्डन जे फर्स्ट टाईम ऑफेंडर्स असतील यांनी केलेले गुन्ह्यांच्या वेळेस सुद्धा आपण लिनियंट व्ह्यू जो आहे तो घेत असतो. पण हा जो काही आहे हा याच्यामध्ये कन्सिडर केला, हा इश्यू जो आहे हा रिट्रिब्युटिव्ह थेअरीमध्ये कन्सिडर केला जात नाही. रिट्रिब्युशन मीन्स समथिंग डन ॲज अ पनिशमेंट ऑर वेनिजन्स फॉर समथिंग ही ऑर शी हॅज डन. म्हणजे एखाद्याने जसं केलेलं आहे त्याच्यावरती तशाच प्रकारची इंजुरी जी आहे इन टर्न रिटर्न द सेम इंजुरी टू द रॉंग डुअर वेन विच ही हॅड कमिटेड अगेन्स्ट द विक्टिम. त्याने विक्टिमवरती जशा प्रकारचा ऑफेन्स केलेला असेल सेम इंजुरी जी आहे ती आपण त्या ठिकाणी त्याला रिटर्न केली पाहिजे, परत केली पाहिजे. इट सेज टिट फॉर टॅट, जशाच तशी आपण त्या ठिकाणी वागणूक जी आहे ती दिली पाहिजे. बट इट इज ऑफन सिमिलर टू द रिव्हेंज. पण आपण जर असं केलं तर हे काय होणार आहे, रिव्हेंज होणार आहे, बदला घेण्यासारखं होणार आहे. इट सेज टू ऑफेंडर यू हॅव कॉज हार्म टू सोसायटी. म्हणजे ते ऑफेंडरला म्हणत असतं की जर तुम्ही सोसायटीला दुखापत केलेली आहे, इजा केलेली आहे, जखम केलेली आहे, नाव यू मस्ट पे बॅक टू द सोसायटी फॉर दॅट हार्म. त्या जखमेसाठी, त्या इजेसाठी तुम्हाला आता सोसायटीला पे बॅक करायची गरज आहे. यू मस्ट अॅस्टोन फॉर युअर मिसडीड. म्हणजे तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांसाठी तुम्ही जबाबदार आहे. रिट्रिब्युशन जे आहे हे ओल्ड क्रिमिनल पनिशमेंटच्या गोलवरती डिपेंड आहे. कारण आपण पाहिलं होतं की जी काही आपली एन्शियंट सिस्टीम होती, एन्शियंट सिस्टीम इज बेस्ड ऑन द दिस रिट्रिब्युटिव्ह थेअरी. या रिट्रिब्युटिव्ह थेअरीवरती आपली एन्शियंट क्रिमिनल जस्टिस जो आहे तो डिपेंड होता. कारण काय त्यावेळेला स्टेटची कन्सेप्ट नव्हती, पोलीसची कन्सेप्ट जी आहे ती नव्हती, ज्युडिशियरीची कन्सेप्ट नव्हती. जे लोक आहेत त्यावेळेस राहणारे तर ते लोक काय करत होते, स्वतःचा जो काही अन्याय झालेला असेल स्वतःवरती तो स्वतःच बदला घेऊन पूर्ण करत होते. म्हणून ही जी काही थेअरी आहे ही एन्शंट टाईमपासून आलेली आहे. इट इज बार्बॅरिक अँड ब्रुटल. खूप बार्बॅरिक आणि ब्रुटल जी आहे ही थेअरी दिलेली आहे. आता या थेअरीवरती काही क्रिटिसिझम जे आहे ते झालेले आहेत की ही जी थेअरी आहे ही इट इज अगेन्स्ट द ह्युमन राईट्स. आपण पाहतो की आता जो काही आपण 21st सेंचुरी आहे, प्रत्येक गोष्ट जी आपण करतो आहे किंवा प्रत्येक लॉज जो येतो आहे तर तो चेक करत असतो की यामध्ये ह्युमन राईटचं पालन जे आहे ते झालेलं आहे की नाही, मानवी अधिकार जे आहे ते त्यांचा विचार करण्यात आलेला आहे किंवा नाही. आणि त्यामुळेच ही जी काही थेअरी आहे, द इंडिया सेड गुड बाय टू दिस थेअरी. इंडियाने याला फेअरवेल केलेलं आहे. म्हणजे ही थेअरी जी आहे ही आता ॲप्लिकेबल होत नाही आहे. दिस थेअरी हॅड लॉस्ट इट्स डे अँड नो लॉंगर व्हॅलिड. आता तिचं जे महत्त्व आहे, रिलिव्हन्स जे आहे ते कमी झालेलं आहे. आणि अजून त्याच्यावरती काही क्रिटिसिझम्स आहेत की काही असे ऑफेन्सेस असतात की ज्याला आपण पे बॅक करू शकत नाही किंवा सेम इंजुरी जी आहे ती आपण त्या व्यक्तीवरती इम्पोज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने चुकी केलेली म्हणजे एखाद्याने जर चोरी केलेली असेल तर त्या ठिकाणी परत आपण त्याच्याकडनं चोरी करायची, इट इज नॉट द पर्पज. याचं आपण करू शकत नाही. त्याने चोरी केली म्हणून आपण त्याच्याकडनं चोरी करायची. किंवा इफ द पर्सन हॅज कमिटेड द रेप, एखाद्याने रेप केलेला असेल तर परत त्याच्यावरती रेप करा. अकॉर्डिंग टू दिस थेअरी इट इज नॉट पॉसिबल. आता हे पॉसिबल नाही आहे आणि ह्या थेअरीला आता आपण बाय बाय केलेलं आहे. आपण ही थेअरी आता वापरत नाही आहे. आणि आताच्या ज्या ह्युमन राईट्सच्या वर्ल्डमध्ये याच्यामध्ये कोणतंही रिलिव्हन्स जे आहे म्हणजे महत्त्व जे आहे ते राहिलेलं नाही आहे. नेक्स्ट थेअरी इज
प्रिव्हेंटिव्ह थेअरी. प्रिव्हेंट मीन्स प्रिव्हेंटिंग समथिंग यूज ऑर डिव्हाइस टू स्टॉप समथिंग फ्रॉम हॅपनिंग, म्हणजे काहीतरी होण्यापासून थांबवणे किंवा स्टॉप पीपल फ्रॉम डुईंग द पर्टिक्युलर थिंग ऑर ॲक्ट, कोणतं तरी कृत्य घडण्यापासून थांबवणे. ही जी काही थेअरी आहे, दिस थेअरी पनिशेस द ऑफेंडर टू प्रिव्हेंट द फ्युचर क्राईम इन द सोसायटी. समाजामधले जे भविष्यात पुढे होणारे जे ऑफेन्सेस असतील ते थांबवण्याचा प्रयत्न ही थेअरी करत असते. कशा प्रकारे? बाय आयसोलेटिंग द क्रिमिनल्स फ्रॉम द सोसायटी. सोसायटीमध्ये जे क्रिमिनल्स राहत असतील तर त्यांना त्यांच्यापासून सोसायटीपासून दूर ठेवणं. मग सोसायटीपासून त्यांना आपण दूर कसं ठेवू शकतो? बाय रिस्ट्रेनिंग देअर लिबर्टी. त्यांची जी काही स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आणून आपण त्यांना सोसायटीपासून आयसोलेट करू शकतो, एलिमिनेट जे आहे ते करू शकतो. मेन ऑब्जेक्ट ऑफ दिस थेअरी इज टू रिस्ट्रेंट, म्हणजे काहीतरी थांबवणे. इफ अ क्रिमिनल इज कन्फाईन, एक्झिक्युटेड ऑर अदरवाईज इनकपॅसिटेड, जर त्या क्रिमिनलला डांबून ठेवलेलं असेल किंवा एक्झिक्युशन झालेलं असेल किंवा त्याची इनकपॅसिटेट केलेलं असेल तर तो कोणत्याही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये परत येणार नाही किंवा ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती ऑफेन्सेस करण्याची ती ऑपॉर्च्युनिटी त्याच्यापासून हिरावून घेणं, हे या थेअरीचा फिलॉसॉफी जी आहे ती दिलेली आहे. आता हे कसं करणार आहे आपण? दिस थेअरी इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. ही जी थेअरी आहे ही 2 पार्टमध्ये डिवाइड करण्यात आली आहे. फर्स्ट इज द इनकपॅसिटेशन अँड सेकंड इज द इनकार्सरेशन. आता आपण पहिल्यांदा पाहणार आहे इनकपॅसिटेशन. व्हॉट इज मीन बाय इनकपॅसिटेशन? इनकपॅसिटेशन मीन्स टू डिप्रिव्ह समबडी ऑर समथिंग ऑफ पॉवर, फोर्स ऑर इफेक्टिव्हनेस अँड टू डिस्क्वालिफाय समबडी लिगली इनएलिजिबल. जो कोणी व्यक्ती असेल ज्याच्याकडे पॉवर टू कमिट द ऑफेन्स, त्याच्याकडे ऑफेन्स करण्याची पॉवर असेल, शक्ती असेल, त्याची ती पॉवरच काढून घ्यायची, ज्याच्यामुळे त्याचं इनकपॅसिटेट म्हणजे त्याला अकार्यक्षम करून टाकायचं की तो त्या ठिकाणी तशा प्रकारचा ऑफेन्स करू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने चोरी केली असेल, त्याला आपण प्रिझनमध्ये ठेवलं तर तो प्रिझनमधून बाहेर येऊन तर काही परत चोरी करणार नाहीये. म्हणजे हे एक प्रिव्हेंटिव्ह थेअरीचा एक सेकंड टाईप झाला इनकार्सरेशन. इट मीन्स इम्प्रिझनमेंट. इनकार्सरेशनचाच मिनिंग आहे इम्प्रिझनमेंट. पण इनकपॅसिटी म्हणजे काय? की त्याचे जे काही ऑफेन्सचे करण्यासंबंधीचे जे काही ऑर्गन्स असतील किंवा त्याची जी कपॅसिटी असेल, त्याची जी पॉवर असेल तर ती पॉवर काढून घेणे. फॉर एक्झाम्पल, त्याने जर त्या ठिकाणी चोरी केली असेल तर त्याचे हात कापून टाकले. हात कापले म्हणजे काय? तो परत चोरी करू शकणार नाही. किंवा एखादा सेक्शुअल ऑर्गन जो आहे तर तो सेक्स ऑफेन्सेसमध्ये इन्वॉल्ड असेल तर त्याचे सेक्शुअल ऑर्गन्स कट करून टाकणे. म्हणजे काय? सो दॅट ही कॅन नॉट कमिट द सेम ऑफेन्स अगेन. परत तो ऑफेन्स जो आहे तो करू शकणार नाही. आणि सेकंड जो टाईप आहे तो आहे इनकार्सरेशन. म्हणजे ही जनरल सगळ्याच पिनल कोडमध्ये, वर्ल्डमध्ये सगळ्याच पिनल कोडमध्ये ही पनिशमेंट जी आहे ती दिलेली आहे, ज्याला आपण इम्प्रिझनमेंट म्हणतो, की प्रिझनमध्ये ठेवणे, ज्याच्यामुळे तो लिबर्टी, त्याला स्वतःचं स्वातंत्र्य जे आहे ते नसेल आणि फिजिकल रिस्ट्रेंट आल्यामुळे तो काय करू, तो ऑफेन्स जो आहे तो परत करू शकणार नाहीये. हे झाले आपले प्रिव्हेंटिव्ह थेअरी. आणि आपण आपल्या IPC मध्ये सुद्धा यातल्या काही प्रोव्हिजन ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत की खूप सारे जे ऑफेन्सेस आहे इट इज पनिशेबल विथ द इम्प्रिझनमेंट अंडर IPC अँड मेनी स्पेशल लॉज. वेगवेगळे जे स्पेशल लॉज असतील त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रिझनमेंटची पनिशमेंट जी आहे ती इम्पोज करण्यात आलेली आहे. आता ही जी काही इम्प्रिझनमेंट आहे इट मे बी गिवन फॉर लाईफ टाईम ऑर फॉर ए सर्टन पिरियड. पूर्ण आयुष्यभरासाठी असू शकते किंवा काही ठराविक काळासाठी असू शकते. वेन ही इज गोइंग अंडर द sentencing, he has been observed by the authorities for his good conduct. जर समजा तो त्या प्रिझनमध्ये असताना काही अथॉरिटीज त्याला ऑब्झर्व करत असतात आणि त्याचं जर कंडक्ट गुड असेल तर त्या ठिकाणी त्याची जी पनिशमेंट आहे ती कमी केली जाऊ शकते किंवा त्याला पेरोल फरलॉंगवरती सुटका जी आहे ती त्याची त्या ठिकाणी केली जाऊ शकत असते. नंतर त्याला परत त्या ठिकाणी इम्प्रिझनमेंट असताना जो ते काम करेल तर त्या कामाची त्याला पैसे जे आहेत, वेजेस जे आहेत ते मिळत असतात, जे त्याला पुढे रिहॅबिलिएशन किंवा रिफॉर्मेशन करण्यासाठी कामात येऊ शकतात. नेक्स्ट जी थिअरी आहे ती आहे तुमची रिफॉर्मेटिव्ह थेअरी. रिफॉर्मेटिव्ह थेअरी जी आहे, आता आपल्याला नावावरूनच समजतं आहे तिच्या की द गोल ऑफ धिस टाईप ऑफ थेअरी इज टू रिफॉर्म द ऑफेंडर. जो कोणी ऑफेंडर असेल त्याला रिफॉर्म करणं. आता रिफॉर्मेशन जे आहे याचे खूप सारे सिनॉनिमस वर्ड्स आहेत, म्हणजे आपण समानार्थी शब्द म्हणू शकतो त्यांना. इम्प्रूव्हमेंट आहे, मॉडिफिकेशन आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे, अल्टरेशन, चेंज, डेव्हलपमेंट, अमेंडमेंट करणं. कोणामध्ये? तर त्या ऑफेंडरमध्ये.
रिफॉर्म मीन्स चेंज अँड इट इम्प्रूव्ह समबडी बाय करेक्टिंग फॉल्ट्स. जे त्यामध्ये दोष आहेत तर ते दोष जे आहे ते करेक्ट करणं हे आपण या रिफॉर्मेशनमध्ये करत असतो. आता या थेअरीमध्ये आपण जी थेरप्टिक अप्रोच जो पाहिलेला होता त्याचाच वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे. दिस थेअरी क्लेम्स दॅट, आता ही जी थेअरी आहे ही असं म्हणते की अ क्रिमिनल कॅन बी रिफॉर्म इन टू गुड सिटीजन. आपण आधीच पाहिलं की सिटीजन्स जे आहे ते 2 टाईप्समध्ये आपण डिवाइड करू शकतो, लॉ अबायडिंग सिटीजन्स आणि लॉ ब्रेकर्स. तर लॉ अबायडिंग सिटीजन्स आपल्याला पाहिजे आहेत आणि जे लॉ ब्रेकर्स असतील, जे क्रिमिनल्स असतील, तर त्यांना आपल्याला रिफॉर्म करायचं आहे. कशामध्ये? इन टू अ गुड सिटीजन विच आर लॉ अबायडिंग, जे लॉ कायद्याचं पालन करणारे आहेत अशा व्यक्तींमध्ये आपल्याला त्यांचं रिफॉर्मेशन जे आहे ते करायचं आहे. बाय गिविंग द कॉम्पिटंट ट्रीटमेंट, त्यांना कसं करू शकतो आपण? तर ती कॉम्पिटंट ट्रीटमेंट देऊन आपण त्यांना त्याच्यामध्ये करेक्शन जे आहे, रिफॉर्मेशन जे आहे ते त्या ठिकाणी करू शकतात. ही इज इन द नीड ऑफ डॉक्टर कम गाईड, त्या ठिकाणी त्याला एक डॉक्टरची, एक गाईडची म्हणजे एक मार्गदर्शकाची गरज असते, जेलरची गरज त्याला त्या ठिकाणी नसते. दिस थेअरी इज नॉट गिव्हिंग पनिशमेंट ऑन सीइंग द पास्ट. आता ही थेअरी जी आहे ही म्हणते की तुम्ही त्याचा भूतकाळ पाहून त्याला पनिशमेंट देऊ नका, बट ऑफ ही द फ्युचर, त्याचं फ्युचर पाहायचं आहे आपल्याला, त्याचं भविष्य जे आहे ते आपल्याला सुधरवायचं आहे. द ऑफेंडर शुड नॉट बी पनिश बट ही शुड बी ट्रीटेड. त्याला या थेअरीचं म्हणणं काय आहे? दिस थेअरी स्टेट्स दॅट द ऑफेंडर शुड नॉट बी पनिश, त्याला पनिशमेंट नाही द्यायची आपल्याला त्याला त्या ठिकाणी काय द्यायचं आहे? ट्रीटमेंट द्यायची आहे, सो दॅट ही कॅन बी अ लॉ कन्व्हर्टेड इन टू लॉ अबायडिंग सिटीजन्स. लॉ अबायडिंग सिटीजनमध्ये त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला त्याला ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि ही जी ट्रीटमेंट आहे, ही ट्रीटमेंट किंवा ट्रेनिंग त्याला आपण केव्हा देऊ शकतात? ज्यावेळेला तो प्रिझनमध्ये असेल त्यावेळेला. आणि आता ही जी काही थेअरी आहे, जो मेजर एम्फसिस आहे किंवा इम्पॉर्टन्स जो आहे तो या थेअरीवरती देण्यात आलेला आहे, बिकॉज इट इज एम्फसायझिंग ऑन द रिफॉर्मेशन ऑर रिहॅबिलिएशन ऑफ द ऑफेंडर. ऑफेंडरचं रिहॅबिलिएशन म्हणजे त्याचं पुनर्स्थापन करण्यात आलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, याच्यावरती आताचे जे पिनल इन्स्टिट्यूशन आहे त्यांचं एम्फसिस आहे, महत्त्व जे आहे ते याच्यावर देत आहेत. आणि ह्यामुळेच आपण आता ही जी काही थेअरी आहे, इट इज अगेन्स्ट डिटरंट थेअरी, रिट्रिब्युटिव्ह थेअरी, प्रिव्हेंटिव्ह थेअरी. ही जी काही थेअरी आहे, इट इज अबाउट टू मेक द चेंजेस इन द ॲटिट्यूड ऑफ द ऑफेंडर. ही जी थेअरी आहे ही त्या ऑफेंडरच्या ॲटिट्यूडमध्ये चेंज करण्यासाठीचा प्रयत्न जी आहे ती करत असते. This punishment is used as a measure to reclaim the offender and not to torture or harass him. त्याला त्या ठिकाणी आपण टॉर्चर किंवा हॅरॅसमेंट जी आहे ती करत नाहीये. आणि ज्या सगळ्या प्रकारच्या जे फिजिकल पनिशमेंट असतील, फिजिकल इन्फ्लिक्शन ऑफ पेन असेल, तर ही रिफॉर्मेटिव्ह थेअरी जी आहे ती त्याला क्रिटिसाइज करत असते की कोणत्याही प्रकारची फिजिकल जी पनिशमेंट असेल तर ती द्यायला नको. नेक्स्ट जी थेअरी आहे आपली ती आहे एक्सप्लॉयटेशन थेअरी. आता एक्सप्लॉयटेशनचाच मिनिंग आहे थेअरी ऑफ रिस्टोरेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पश्चाताप होणे किंवा काहीतरी कॉम्पेन्सेशन देणे. रिस्टोरेशन म्हणजे कॉम्पेन्सेशन देणे. याच थेअरीला थेअरी ऑफ रिस्टोरेशन पण म्हटलं जात असतं. इट मीन्स ॲस्टॉनिंग ऑर सफरिंग पनिशमेंट फॉर रॉंग डुईंग ऑर मेकिंग अमेंडमेंट. त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणे आणि त्याला त्याच्यासाठी कॉम्पेन्सेशन जे आहे ते द्यावं लागत असतं. आता ही जी काही कन्सेप्ट आहे, दिस कन्सेप्ट इज नॉट न्यू, जो नवीन आहे असं आपण त्याला म्हणणार नाही आहे. इट इज फॉलोड ऑर वी हॅव सीन दिस इन द एपिक पिरियड. आपण पाहिलं होतं की वाल्य जो आहे हा एक फेमस डेकोइट होता, ज्याने जो महर्षी वाल्मिकीमध्ये नंतर कन्वर्ट झालेला होता आणि त्यानेच रामायण जे आहे ते लिहिलं होतं. इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एक्सप्लॉयटेशन थेअरी, की म्हणजे त्याने स्वतःच त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप जो आहे तो झाला होता आणि त्याने स्वतःमध्ये सुधारणा करून त्या ठिकाणी स्वतः महर्षी वाल्मिक जो आहे तो त्या ठिकाणी बनलेला आहे. द थेअरी ऑफ रिस्टोरेशन टेक्स अ व्हिक्टिम ओरिएंटेड अप्रोच. याच्यामध्ये आता आपण पाहिलं की सगळ्या ज्या काही थेअरीज आहेत दे आर एम्फसायझिंग ऑन द रिफॉर्मेशन, डिटरन्स किंवा वॉर्निंग देणं, या प्रकारच्या गोष्टींवरती इम्पॉर्टन्स जो आहे तो दिला जातो आहे. म्हणजे ते जे आहे तर ते ऑफेंडरवरती एम्फसाइज करत आहे, ऑफेंडरचा विचार करत आहे, गुन्हेगाराचा विचार करत आहे. पण ही जी एक्सप्लॉयटेशन थेअरी आहे तर ही थेअरी कशावरती एम्फसाइज करते तर विक्टिम ओरिएंटेड, ज्यांचा बळी गेलेला आहे किंवा ज्यांच्यावरती ऑफेन्स झालेला आहे अशा व्यक्तींचा विचार जो आहे याच्यामध्ये केलेला असतो. आणि त्याच्यामध्ये त्यांना या थेअरीप्रमाणे इट एम्फसाइज ऑन द रेस्टिट्यूशन ऑर द कॉम्पेन्सेशन फॉर द विक्टिम.
विक्टीमसाठी कॉम्पेन्सेशन देण्याची ही थेरी जी आहे ती सपोर्ट करते किंवा सजेस्ट करत असते. रादर देन फोकसिंग ऑन द पनिशमेंट ऑफ द क्रिमिनलला पनिशमेंट मिळाली पाहिजे याच्यापेक्षा ते काय करत असते की यामध्ये विक्टीमला काहीतरी कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह रोल जो आहे विक्टीमचा या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आला पाहिजे म्हणून. आता फॉर एक्झाम्पल एखादा रिलेटिव्ज ऑफ द मर्डर विक्टीम may be encouraged to testify about the impact or death when the murderer is sentenced by the court. तुम्ही ज्या वेळेला एखादा मर्डर केलेला असेल, ज्या व्यक्तीचा मर्डर झाला, त्याचे जे काही नातेवाईक असतील त्याला तुम्ही विचारायला गेले की हां याला आता ही फाशीची शिक्षा झालेली आहे किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट झालेली आहे, तर तुम्हाला काय वाटतंय त्याच्यावरती. तर यामध्ये काय आहे की जरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालेली असली बट द विक्टीम डिड नॉट गेट एनिथिंग और विक्टीम्स इन्व्हॉल्वमेंट इन द प्रोसेस जी आहे ती त्या ठिकाणी काहीच दिसत नाही आहे. म्हणून याच्यामध्ये काय आहे की कॉम्पेन्सेशन इज अवॉर्डेड टू द विक्टीम फ्रॉम द रॉंग डुअर. ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे त्याच्याकडनं ज्याच्यावरती गुन्हा झालेला आहे अशा विक्टीम म्हणजे बळी गेलेल्या व्यक्तीला कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई जी आहे ती दिली गेली पाहिजे. बाय अवॉर्डिंग द कॉम्पेन्सेशन फ्रॉम द पॉकेट ऑफ द रॉंगडुअरच्या खिशातनं आपल्याला ते कॉम्पेन्सेशन घ्यायचं आहे. ही इज पनिश, त्याप्रमाणे त्याला आपण पनिशमेंट पण देतो आहे. अँड ऑल्सो ही इज प्रिव्हेंटेड फ्रॉम डुईंग सच ऑफेन्स इन हिज रिमेनिंग लाईफ. त्यामुळे तो काय आहे या ठिकाणी स्वतःच तो त्याच्या उरलेल्या आयुष्यामध्ये परत अशा प्रकारचे ऑफेन्सेस जे आहे ते करणार नाही. आणि दिस ऑल्सो बिकम अ लेसन फॉर द रिमेनिंग पीपल. दुसऱ्या लोकांना सुद्धा हा जो धडा आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे. आता याच्यावरनं आपण कन्क्ल्युजन काय काढू शकतो की कोणती थेअरी जी आहे ती इंडियामध्ये ॲप्लिकेबल आहे. आता आपण सगळ्याच ज्या थेअरीज आहे त्यांचं इव्होल्युशन पाहिलेलं आहे, त्यांच्यावरती जे काही क्रिटिसिझम्स होते ते आपण पाहिलेले आहे. पण आपल्या इंडियन सिनेरिओमध्ये कोणतीही एक सिंगल थेअरी, म्हणजे तुम्ही जर म्हटलं की आम्ही फक्त डिटरंट थेअरी वापरणार आहे किंवा आम्ही फक्त रिफॉर्मेटिव्ह थेअरी वापरणार आहे, तर इट इज नॉट पॉसिबल और इट इज नॉट प्रूव्हिंग इफेक्टिव्ह. कशासाठी इफेक्टिव्ह? ते पनिशमेंटचा इम्पॅक्ट जो आहे तो कशावरून आपल्याला दिसत असतो की इफेक्टिव्ह आहे किंवा नाही आहे. तर ती क्राईम एलिमिनेट होतो आहे का, त्यामधनं गुन्हे कमी होत आहेत का, क्रिमिनल्स जे आहे ते गुन्हे करण्यापासून प्रवृत्त होत आहे का, याच्यावरनं थेअरीजचा इफेक्टिव्हनेस जो आहे तो ठरत असतो. पण आपल्याकडे कोणतीही सिंगल थेअरी जी आहे ती इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण काय करतो, IPCमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पनिशमेंट दिलेल्या आहे. काही डिटरंट आहे, काही प्रिव्हेंटिव्ह आहे, रिफॉर्मेटिव्ह पण आहे आणि एक्सपायशन पण थेअरीज जे आहे ते दिलेले आहेत. तर आपण आपल्या इंडियाच्या ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसमध्ये मिक्स थेअरीज ज्या आहेत त्या वापरत असतो क्राईम कंट्रोल करण्यासाठी. आता नेक्स्ट लेक्चर जो आहे त्याच्यामध्ये आपण सोर्सेस ऑफ लेजिस्लेशन, सोर्सेस ऑफ लॉ जे आहे ते पाहणार आहे.